राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत म्हटलं। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती। ही बातमी समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी भाजप नेते पियुष गोयलांचा हा दावाच फेटाळलाय। कालच सुनेत्रा पवारांकडे एकमताने पक्षाने संवैधानिक अधिकार सोपवले होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आहे। त्यामुळे गोयलांच्या दाव्याला अर्थ नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP given that he has lost the people's trust and the vote. पियुष गोयल यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असं काही निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नेमणूक झालेली नाही असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनीही दिलंय। प्रफुल्ल पटेलांनी एक्स वरून पोस्ट केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याची माहिती काही माध्यमात सुरू आहे। मी स्पष्ट सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतंही तथ्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे। इथे वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून निर्णय घेतले जातात। पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि सदस्यांच्या भावनांचा आणि सामूहिक इच्छेचा आदर केला जातो। एक राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्ही या बाबींमध्ये स्थापित प्रक्रियेचं पालन करतो। प्रफुल्ल पटेलांनी जशी एक्सवरती पोस्ट करून आपली बाजू मांडली त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा वहिनीच आमच्या उत्तराधिकारी म्हणत राष्ट्रीय अध्यक्ष त्याच असतील हे स्पष्ट केलं। सुनेत्रा पवार सोडून वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही। उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील, सुनेत्रा पवार असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्या उपमुख्यमंत्री असतील, त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सुनेत्रा पवार वहिनीच असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी इथून पुढच्या काळामध्ये सुनेत्रा वहिनी असतील। विधिमंडळातल्या कामकाजाच्या बाबत देखील आपण जर पाहिलं असेल तर गटनेत्या म्हणून सुनेत्रा वहिनींच्या बाबत काल एकमत करण्यात आलं। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रफुल्ल पटेलांच्या विधानावरनं दिलगिरी व्यक्त केली आहे। तर पियुष गोयल यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे। प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकारांना दिली। शहानिशा न करता मी माध्यमांमध्ये वक्तव्य केलं, मात्र चुकीची माहिती मिळाल्याचं मला नंतर समजलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काम करतेय। चुकीची माहिती दिली गेल्यानं मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि उद्योगपती गौतम अदानी शरद पवार